पाणीदार समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यावर आता साधारण पाण्याचं संकट आहे ते आता उद्भवताना आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर बघायला गेलं तर मी आता आहे कोल्हापुरातील कळंबा तलाव या परिसरामध्ये। एकंदरीत ही जी दृश्य आपण पाहू शकतोय या दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कळंबा तलाव आपल्याला आटल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शहराला जो आता एकीकडे बघायला गेलं तर शहराचा जो थेट पाईपलाईनचा जो पाणी पुरवठा आहे तो साधारण गुरुवार म्हणजे 11 तारखेपासून कालपासून बंद झाला। आणि मात्र जर आता बघायला गेलं तर एकंदरीत साधारण याच्यामध्ये जो आता यामध्ये योजनेचा जो उपसा बंद पडलेला आहे, मात्र शहराला शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी उपसा केंद्रातून जे आता शहराचं जे पाणी पुरवठा आहे तो पाणी पुरवठा आपल्याला चालू असलेल्याचा पाहायला मिळतोय। एकंदरीत काळंबावाडी धरणाचा पाणी पुरवठा जो आहे तो पूर्ण बंद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरीकडे जर आता हे जे आपला कळंबा तलावाचं जे आपण दृश्य पाहू शकतोय तर या आधारे जर आता बघायला गेलं तर याच्यामध्ये साधारण 9 ते 10 फूट पाणी आहे त्या साधारण याच्यामध्ये आता आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय। हे जर पाणी पुरवठा साधारण याची जी पाणी पातळी आहे साधारण 4 फुटापर्यंत जर गेली तर ही जो निम्मा शहराचा जो या कळंबा तलावातून होणारा जो पाणी पुरवठा आहे तो पाणी पुरवठा आपल्याला बंद होऊ शकतो, अशी काहीशी परिस्थिती आहे ही इथं निर्माण झालेली आपल्याला पाहू शकतोय। जर बघायला गेलं तर याच्यामध्ये कळंबा तलावातून साधारण मंगळवार पेठ, कळंबा गाव अशा आजूबाजूचे जे परिसर आहेत साधारण याच्यामध्ये निम्म्या शहराला जो पाणी पुरवठा होतो ते या तलावामार्फत होतो। आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर याची पाणी पातळी आहे ती साधारण 10 फुटाच्या अगदी कमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बघायला गेलं तर जवळपास याच्यामध्ये अखंड शहराचा जो पाणी पुरवठा आहे तो शिंगणापूर उपसा केंद्रातून साधारण ए वॉर्ड, बी वॉर्ड आणि ई वॉर्डामध्ये आणि राजारामपुरी विभागाच्या काही भागामध्ये आता जो पाणी पुरवठा आहे तो शिंगणापूर पंपिंग स्टेशन मधून होतोय। जवळपास बघायला गेलं तर उपसा केंद्रातून स्वतंत्र पाईपलाईनद्वारे संपूर्ण ई वॉर्डामध्ये पाणी येतं आणि जवळपास बालिंगा आणि नागदेवाडी केंद्रातून संपूर्ण सी आणि डी वॉर्ड अशा पद्धतीचे जे शहराचे जे काय एक वॉर्ड वाईज जे भाग आहेत ते आता एकंदरीत कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर असंच जर ही यामध्ये जो लांबलेला जो मान्सून आहे त्याच्यामुळं जर आता बघायला गेलं तर एकंदरीतच जो शहरावर जे पिण्याच्या पाण्याचं जे टंचाई आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळू शकतो। एकंदरीत जर बघायला गेलं तर जोपर्यंत जो चांगला पाऊस पडत नाही तोपर्यंत धरणातली पाण्याची पातळी वाढत नाही, तोपर्यंत ही योजना बंदच राहणार आणि जो शहराचा जो पाणी पुरवठा आहे जुन्या केंद्रामार्फत जो आता आहे तो आता चालू आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय। बघायला गेलं तर ही कळंबा जी तलावाची पाणी पातळी आहे ती साधारण 9 फुटांपर्यंत आलेली आहे आणि 4 फुटांपर्यंत जर ही पाणी पातळी अवघ्या आठवड्यापर्यंत येण्याची जी शक्यता आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळते। एकंदरीत जर बघायला गेलं तर या कळंबा तलावातून जो पाणी पुरवठा आहे तो देखील आता बंद पडण्याच्या मार्गावर आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत यामध्ये जर अशीच जर मान्सून जर हा जो लांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय ही जर परिस्थिती अशीच असेल तर पुढच्या आठवड्यापर्यंत अखंड कोल्हापूर जिल्ह्यावर पाणी पातळी पाण्याची टंचाईची जी शक्यता आहे ती मोठ्या प्रमाणात उद्भवू शकते आणि कोल्हापूरकरांना पाणी टंचाईचा सामना हा अगदी पूर्ण करू शकतो असे काही परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।